त्यामुळे शक्तीपीठ मार्गाला विरोध करणाऱ्यांनी त्यांना वर्षानुवर्ष मंत्री राहिल्यानंतरही पेठ ते सांगली रस्ता काही करता आला नव्हता. जिल्ह्यातील एक बडे नेते वर्षानुवर्षे मंत्री राहिले. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात सांगली पेठ रस्ता करता आला नाही. ते शक्तीपीठाला विरोधात बोलत आहेत. त्यांनी शक्तीपीठावर बोलूच नये असा टोला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांचं नाव न घेता लगावलंय. शक्तीपीठ महामार्गामध्ये 1-2 दिवसात समजेल कोणत्या गावातून आणि किती जणांची जमीन जाणार आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. ते म्हणाले, देशात स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर धरणे आणि विमानतळ बांधण्यात आली. त्यावेळी लोकांच्या जमिनी गेल्यात. जमिनी दिल्याशिवाय काहीतरी नवीन निर्माण होत नाही. स्वर्गीय मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांच्या कालखंडात काहीतरी निर्माण करण्यासाठी जमिनी द्याव्या लागल्या. समृद्धी महामार्ग असो अथवा पुरंदर विमानतळ, त्यासाठी जमीन लागते. शेतकऱ्यांचा विरोध झाला, परंतु सरकारने मार्ग काढल्यानंतर प्रकल्प उभे राहिले. पालकमंत्री पाटील म्हणाले, शक्तीपीठ महामार्ग जिल्ह्यातील कोणत्या गावातून जाणार आहे, कोणत्या शेतकऱ्याची किती जमीन जाईल याबाबत चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर ज्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या आहेत त्या दूर केल्या जातील. देशात आणि राज्यात धरणे, विमानतळे बांधली, ही आकाशात बांधली का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. सरकार सामान्य लोकांना बरोबर घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याबाबतची दक्षता आम्ही घेऊ, असंही त्यांनी सांगितलं. कुठलाही शक्तीपीठ मार्ग असू देत किंवा समृद्धी असू देत किंवा पुरंदर एअरपोर्ट असू देत, तर पुरंदर एअरपोर्टला असाच विरोध होता. 14 ते 19 ते पूर्ण नाही झालं. 19 ते 22 साईट बदलण्याचा प्रयत्न झाला. 22 नंतर मात्र सगळ्या परवानग्या मिळाल्या. आता 1,61,00,000 रुपये एकरला पैसे मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या. समृद्धीमध्ये शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या. तसं 1-2 दिवसामध्ये कुठल्या कुठल्या गावातून हा जातो आहे, कोणाकोणाच्या शेती किती त्याच्यातून जाणार आहेत, म्हणजे क्षेत्र जाणार आहे, आणि ह्याला बरा रेट जर सरकार देऊ शकेल त्याची स्पष्टता येईल ना, तर मला असं वाटतं की याचा विरोध संपेल. पण थेट स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून, स्वर्गीय वसंतदादा पाटलांपासून, शंकरराव चव्हाणांपासून ते विलासराव देशमुखांपासून काहीतरी त्यांनी घेतलं म्हणूनच काहीतरी करता आलं ना. असं दरवेळेला उठून विरोध करून कसं झालं. हे म्हणा तुम्ही की जर अलाइनमेंट सायंटिफिक करा, हे म्हणा तुम्ही कॉम्पेन्सेशन चांगलं द्या, हे म्हणा तुम्ही आता पुरंदरला त्यांनी 12.5% डेव्हलप प्लॉट द्यायचे, म्हणजे एका बाजूने पैसेही देणार. आता मला सांगा, नवी मुंबई झाली असती का हो, सिडकोने त्या जागा ॲक्वायर केल्या नसतं. आता 3री मुंबई होते. त्या 3ऱ्या मुंबईला शेतकऱ्यांनी जागा घेणार की नाही घेणार. आणि त्यामुळे मला असं वाटतं की शेतकरी त्याचं पीक, त्याच्यावर पोट चालतं, हे जसं आहे तसं त्या जागी उभ्या राहिलेल्या नवीन प्रकल्पामुळे हजारो लाखो लोकांचं धरणं, रस्ते होऊन फायदा होत असतो. मग शेतकऱ्याने काय मांडणी केली पाहिजे, तर माझं तुम्ही उत्पन्नाचं साधन काढून घेते, मला बरा रेट द्या. पुरंदरमध्ये खूप दिवस झिकझिक चालली. 1,61,00,000 एकर म्हटल्यानंतर जो तो म्हणाला माझी घ्या. आणि आता माझी परवा कलेक्टरने चर्चा झाली की त्यांना मूळ जागा जी हवी होती त्यातून 1/4 कमी झाली. आता मुद्दा असा आहे की मग आता एवढा चांगला रेट मिळाला तर आमची का घेत नाही. त्यामुळे शक्तीपीठ मार्गाला विरोध करणाऱ्यांनी त्यांना वर्षानुवर्ष मंत्री राहिल्यानंतरही पेठ ते सांगली रस्ता काही करता आला नव्हता. आणि त्या मानाने अटल सेतूपासून, परवाच्या मिसिंग लिंकपासून डोळे आपले अक्षरशः आश्चर्याने थक्क होतात. असे प्रकल्प उभे कसे राहणार ना. अटल सेतू झाला, लोकांच्या जमिनी नाही गेल्या. मिसिंग लिंक झाली, त्या भागामध्ये समजा खंडाळ्याच्या आतून आपण काढला, पण काही जण तर सफर झालेच ना. आता बरोबर मिसिंग लिंकमध्ये जायला बरं वाटतं. तसं शक्तीपीठ मार्ग एका कल्पनेने आपण केला की आपली सगळी जी तीर्थक्षेत्र आहे ती कनेक्ट व्हावी. तर त्याच्यात देवाभाऊ नावाने टिंगल टेवाळी करणं, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य आहे, मग आम्ही पण बोलायला लागलो तर फारच प्रॉब्लेम होईल. काही लादला बिलं जात नाही. जर तुम्हाला काही निर्माण करायचं असेल तर काही घालवायलाच लागणार. त्यात तुमचा विचार केला पाहिजे. मग ही अलाइनमेंट अशी घेतली ना तर माझी जमीन वाचेल, करूया ना. रेट बरा द्या, मग आम्ही त्याचा धंदा करू, 4 पैसे कमवू, करूया ना. पण झाला कुठली अलाइनमेंट झाली की उरत सुरू. मग कोणाच्या, मग ते काही कामदार नाही.